नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आताचा व्हिडिओ एक मस्त छान टॉपिक तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, मित्रांनो शेअर करा. व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यावर होणारी लक्षणं आणि आजार कोणते आहेत या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिटॅमिन डी ची कमतरतेची लक्षणं. सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण असतं ते हाडे व सांधे दुखणे, विशेषतः पाठ, कंबर आणि गुडघे. त्याच्यानंतर स्नायूमध्ये अशक्तपणा असणे, म्हणजे चालताना थकवा किंवा स्नायू दुखणे. तिसरं लक्षण आहे थकवा व अशक्तपणा, लवकर दमणे, कुठलं पण काम केलं लवकर दमणे, ऊर्जा कमी वाटणे, एनर्जी नसल्यासारखं वाटणं. दातांचे आजार होणे, सारखं सारखं दातामध्ये वेदना होणे, लवकर कीड लागणे. दुसरे अजून लक्षण आहेत वारंवार सर्दी आणि जुलाब होणे, रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, मनस्थितीमध्ये बदल होणे, सारखं चिडचिड होणे, डिप्रेशन मध्ये राहणे, झोप नीट न लागणे. नंतर जखमा उशिरा बऱ्या होणे, तुमचे केस गळणे, विशेषतः स्त्रियांमध्ये. हे तुमचे व्हिटॅमिन डी ची कमतरतेची लक्षणं आहेत. व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे होणारे आजार. पहिला आजार आहे तो लहान धक्क्यांना सुद्धा हाडं तुटणे, याला हाडे ठिसूळ होणे असं म्हणतात. त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस. दुसरं आहे मुलांच्या मध्ये हाडांची विकृती तयार होते, पाय वाकडे होणे, याला रिकेट्स म्हणतात. तिसरं आहे प्रौढ जे लोक आहेत, वयस्कर जे लोक आहेत, त्यांची हाडे मऊ आणि कमजोर होणे, याला ऑस्टिओमेलेशिया असं म्हणतात. व्हिटॅमिन डी मुळे अजून कोणते आजार होतात बघूया, तर सांध्याचे विकार होणे, सतत वेदना आणि हालचालीत अडचण होणे, त्याच्यानंतर हृदयविकार आणि डायबिटीसचा धोका वाढणे. अजून एक असं आहे की रोग प्रतिकार शक्ती तुमची कमी होते, लहान मोठे संसर्ग लगेच होऊन जातात. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.